सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घातला प्रचंड गोंधळ। सुभाष देशमुख चोरहेच्या घोषणा देत सहकार मंत्र्यांच्या भाषणाप्रसंगी अडथळा निर्माण केला। धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना व्यासपीठावर घेतले नाही म्हणूनही कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ। पालकमंत्री विजयकुमार देशमुखांनी जाणीवपूर्वक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमाला मारली दांडी। सोलापूर विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला आहे। आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलंय, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आपल्या सर्वांना विनंती करतो, आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाला आज आपल्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं नामकरण झालेलं आहे। अशा सुंदर कार्यक्रमाला माझे सर्व समाज बांधवाला सर्वांना नम्रपणाने विनंती आहे, आपण हा उपक्रम पाहत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाचा आदर करून आपण सर्वांनी याचा मान सन्मान करून आपण याचा गुणगौरव केला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदय, 3 महिन्यापूर्वी आम्ही सुभाष देशमुख यांच्याकडे मंत्री महोदयांकडे पत्र मागायला गेलेलो होतो। धनगर समाजाचे आमचं शिष्टमंडळ, त्यावेळेस त्यांनी आम्हाला पत्र दिलं नाही। आमच्या या मागणीला त्यांनी विरोध केला होता। मंत्रालयामध्ये त्या पत्र आम्हाला पाठवायची होती, त्यावेळेस त्यांनी दिलं नाही। आज यांच्या हस्ते हा कार्यक्रम आहे। आम्ही या सुभाष देशमुखांचा या ठिकाणी निषेध करतो। पूर्ण जातीवादी सुभाष देशमुख आहे। एक मंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये चोर म्हणण्याचा काय वेळ येते आपल्यावर? त्यांनी या राज्याचे सहकार मंत्री असताना त्यांनी स्वतःच्या कारखान्याचे FRP दिलं नाही, त्यामुळे ते चोर आहेत। नामविस्तार कार्यक्रमात मंचावर जागा न मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याची माहिती आहे। सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव देण्याची मागणी धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आली होती। यामुळे लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधीच सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यसभा खासदार विकास महात्मे, आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत नामविस्तार कार्यक्रम पार पडला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला आहे। पण कोणाचं ते आरक्षण काढून धनगर समाज आणि ती कायद्याच्या चाकुरीत बसून देण्याचा प्रयत्न हे सरकार नक्की करणार आहे। कोणावरही अन्याय होणार नाही याची ग्वाही आज या निमित्ताने आपल्या सर्व समाज बांधवाला देतोय। आपण सर्वांनी या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे। माझी कुलगुरू मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकार्याला विनंती आहे, आज आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ सोलापूर हे नामकरण झालेलं आहे। आज आम्हाला आज हे सोलापूर विद्यापीठ जरी आपलं सोलापूर आणि या विद्यापीठाने गेलेल्या पदवी दर्जे आहे त्या सर्वांना त्यांची मान शान उंचावण्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची आपल्याकडून अपेक्षा करतो। परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या सर्वांच्या वतीनं सोलापूरकरच्या वतीनं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। मला या कार्यक्रमाला तसेच या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब, जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री यांचे मी आभार मानतो। तसेच माननीय नामदार महादेव जानकर साहेब, पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री यांचे मी या प्रसंगी आभार मानतो।